लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। हिंदवी स्वराज्याच्या इतिहासाला उजाळा देणारा तोरण उत्सव किल्ले तोरणावर उत्साहात साजरा करण्यात आलाय। या निमित्ताने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचाही गौरव करण्यात आलाय। 6 ते 7 मार्च दरम्यान आयोजित या सोहळ्यात हिंदवी स्वराज्याच्या इतिहासाची आठवण करून देत विविध कार्यक्रम पार पडले। छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1646 मध्ये किल्ले तोरणावर स्वराज्याचे पहिले तोरण बांधत स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली होती। याच ऐतिहासिक स्थळी झालेल्या कार्यक्रमात पंचजन्य अमृततुल्य या ब्रँडला शंभू गौरव आदर्श उद्योजक राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। यावेळी या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री महादेव पवार यांचे विशेष आभार मानण्यात आले। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। शिव शंभू किल्ले तोरणा हिंदवी स्वराज्य तोरण उत्सव ही शिव शंभू संघटना साजरा करत असते। गेल्या 4 वर्षापासून तोरणा किल्ल्यावरती हा उत्सव साजरा होतो। महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला, उद्योजकाला हेरून हे लोक महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार म्हणून पण दिला जातो। त्यामध्ये माझ्या पंचजन्य अमृततुल्य या ब्रँडला हा पुरस्कार या ऐतिहासिक जागेवरती मिळाला। खरं तर पंचजन्य अमृततुल्य हा व्यवसाय मी गेल्या 3 वर्षापासून चालू केला आहे। कुठल्याही प्रकारचं डिपॉझिट घेत नाही आणि शाखेच्या आतमध्ये संपूर्णपणे गड किल्ल्यांचं काम करतो। गेल्या 15 ते 20 वर्षापासून चळवळीमध्ये काम करत आहे आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार करून मला जो आज हा सन्मान मिळाला, विशेष म्हणजे हा सन्मान ऐतिहासिक जागेवरती आणि छत्रपतींच्या वंशजांच्या हस्ते मिळाला, यामध्ये फार मोठा आनंद आहे। छत्रपतींचे वंशज नागपूर गादीचे सचिनराजे भोसले, त्याचप्रमाणे यशाजी कंक यांचे वंशज सिद्धार्थ कंक, तसेच शेलार मामा यांचे वंशज राहुल शेलार, त्याचप्रमाणे भक्ती आणि शक्तीचा मिलाप झाला होता की काय, ज्यावेळेस तेव्हा झाला तसाच आजही झाला। तुकाराम महाराज संत श्रेष्ठ यांचे वंशज अजिंक्य मोरे हे पण त्या ठिकाणी होते। या सर्वांच्या समक्ष आज हा पुरस्कार मला मिळाला, अतिशय आनंद झाला। हा पुरस्कार गेल्या 1 वर्षापूर्वी माझे वडील आमच्यातून गेले। माझ्या वडिलांना हा पुरस्कार मी त्यांच्या चरणावरती अर्पण करतो। या पुरस्कार वितरण सोहळ्यास छत्रपती शिवरायांचे 11वे वंशज छत्रपती सचिनराजे भोसले, सरदार शेलार मामा यांचे वंशज राहुल शेलार, येसाजी कंक यांचे वंशज सिद्धार्थ कंक, तसेच संत तुकाराम महाराजांचे वंशज अनिकेत महाराज मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। नाशिककर, स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे, म्हणून ओला, सुका आणि इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा करा। ओला कचरा म्हणजे स्वयंपाकघरातील उरलेले अन्न, फळभाज्यांचे अवशेष आणि इतर नैसर्गिक कचरा, हे सर्व हिरव्या कचरा पेटीत टाका। सुका कचरा म्हणजे कागद, प्लास्टिक, कपडे, काच व धातूच्या वस्तू, हा कचरा निळ्या कचरा पेटीत टाका। आणि इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे फोन, संगणक, टीव्ही, चार्जर, बल्ब, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व वैद्यकीय साधने, हा कचरा वेगळा जमा करून घंटागाडीतील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करा, कारण स्वच्छ शहर ही आपली जबाबदारी आहे। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।